आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। अक्षय पवारच्या आंतरराष्ट्रीय भरारीला M24 तासच्या आव्हानानंतर लाखोंच्या मदतीचा ओघ। आमदार सत्यजित देशमुखांची 75,000ची मदत सुपूर्द। जिद्द चिकाटी आणि अथक संघर्षाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या आखाड्यात झेप घेणाऱ्या सुरूल तालुका वाळवा येथील मूकबधीर पैलवान अक्षय पोपट पवार याच्या मदतीला अखेर लोकप्रतिनिधी धावून आले आहेत। अक्षयच्या या धडपडीची दखल घेत M24 तासने बातमी प्रसारित करून मदतीचे आवाहन केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार सत्यजित देशमुख यांनी अक्षयच्या घरी भेट देऊन त्याला 75,000 रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली। कझाकिस्तान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात अक्षयची निवड झाली आहे। हालाकीच्या आर्थिक परिस्थितीत गावातील जय हनुमान तालीममध्ये घाम गाळून अक्षयने हे यश संपादन केले। मात्र परदेश दौऱ्याचा मोठा खर्च पवार कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता। M24 तासने अक्षयचा हा संघर्ष आणि त्याला असणारी मदतीची गरज आक्रमकपणे मांडली। बातमीची तात्काळ दखल घेत आमदार सत्यजित देशमुख यांनी स्वर्गीय शिवाजीराव देशमुख सुरूल डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या वतीने 75,000चा धनादेश पवार कुटुंबियांकडे सोपवला। तसेच भविष्यातही अक्षयच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली। गुणवंत खेळाडूंना वेळेत पाठबळ मिळाले तर ते जग जिंकू शकतात। अक्षय कझाकिस्तानमध्ये तिरंगा नक्कीच फडकवेल असा विश्वास आमदार देशमुखांनी व्यक्त केला। M24 तासच्या प्रभावी पत्रकारितेमुळे आणि आमदारांच्या या मदतीमुळे सुरूलसह संपूर्ण वाळवा तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे। देश करतो आणि मी गॅरंटीनं तुम्हाला सांगतो, सुरूल गाव हे कुस्ती शौकीनांचं मनमुराद सन्मान करणारे गाव आहे। बरोबर। मला खात्री आहे आमची तुटपुंजी मदत पडेल एवढी मदत हे गाव त्याला करेल। बरोबर। आणि तुम्हाला मला लहानपणी अजूनही आठवते युवराज विरुद्ध सतपाल। बरोबर। म्हणजे तुम्हाला पटणार नाही, त्या काळामध्ये आम्हाला काही कळायचं नाही तरी पण म्हणायचं नाही आमचा युवराज जिंकायला पाहिजे। बरोबर। तसं आपण सगळीजण प्रार्थना करूया, ज्यावेळेस हा बिचारा तुर्कमेनिस्तानला जाईल त्यावेळेस आमचा हा मुलगा तिथं आपला भारताचा झेंडा फडकवेल आणि भारताचा झेंडा फडकवून आपल्या सुरूल गावचा, आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा, आपल्या सांगली जिल्ह्याचा, आपला शिराळा विधानसभा मतदारसंघाचा सन्मान वाढवेल अशा पद्धतीची माणकेश्वराच्या चरणी मी इथं प्रार्थना करतो आणि ह्या असणाऱ्या तरुणाला त्याच्या सर्व सहकार्यांना अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद।